लाच देऊन हिंदूंच्या जमिनी मुस्लिमांना हस्तांतरित करत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी एका सनदी अधिकाऱ्याचं नाव सध्या चर्चेत आलेलं आहे। नुपूर बोरा या महिला सनदी अधिकारी यांच्या राहत्या घरासहित 3 घरांवरती छापा टाकण्यात आला आणि इथे तब्बल 2 कोटी रुपयांची रोकड आणि काही सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेले आहेत। मात्र या नुपूर बोरा आहेत कोण, त्यांच्यावर नेमके आरोप काय आहेत, पोलीस तपासात आतापर्यंत काय काय समोर आलंय, हे सगळं काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सिद्धी, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। प्राप्त माहितीनुसार सोमवारी 15 सप्टेंबर 2025 ला महिला सनदी अधिकारी नुपूर बोरा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। तर 15 सप्टेंबर 2025 ला नुपूर बोरा यांच्या घरावरती छापा टाकून पोलिसांनी नुपूर बोरा यांना ताब्यात घेतलंय। हा सगळा जो प्रकार घडलाय तो घडलाय आसाम मध्ये। प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये नुपूर बोरा यांच्या घरी तब्बल 90 लाख रुपये रोख रक्कम तर 1 कोटींपेक्षा जास्त किमतीचे सोन्याचे दागिने आढळून आले होते। ही सगळी जी काही मालमत्ता आहे ती नुपूर बोरा यांच्या गुवाहाटी इथल्या घरी आढळून आली होती। मात्र आणखीन महत्त्वाची बाब म्हणजे बारपेटा सहित अन्य 3 ठिकाणी असलेल्या घरांवर सुद्धा पोलिसांकडून छापा टाकण्यात आलेला आहे। त्यामुळे इथून आणखीन काही महत्त्वपूर्ण असे पुरावे हाती येण्याची सुद्धा शक्यता आहे। एकूण जर आपण या प्रकरणाकडे पाहिलं तर हा कोट्यावधी रुपयांचा घोटाळा सुद्धा असू शकतो। त्याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये अनेक हिंदूंकडून चुकीच्या पद्धतीने अवैधरित्या जमिनी हस्तांतरित करून या मुस्लिमांना हस्तांतरित करण्याचा प्रकार झाल्याचा सुद्धा इथे आरोप आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आता पुढे तपास हा अधिक बारकाईने होणं हे गरजेचं असणार आहे। याविषयीच आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी माध्यमांशी बोलत असताना असं सांगितलं की वादग्रस्त जमिनीच्या व्यवहारावरून मागील काही काळापासून मुस्लिम बहुल जो प्रदेश आहे बारपेटा इथे काही वादग्रस्त जमिनीचे व्यवहार होत असल्याचं लक्षात येत होतं। काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचं लक्षात येत होतं आणि याच भागामध्ये नियुक्त झालेल्या या ज्या नुपूर बोरा नामक महिला सनदी अधिकारी आहेत त्यांच्यावर याच कारणाने 6 महिन्यांपासून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत होतं। नुपूर बोरा यांच्यासहित त्यांचे सहकारी सुरजीत डेका यांच्या हालचालीवर सुद्धा बारकाईने लक्ष ठेवलं गेलं आणि त्यानंतर हा सगळा जो प्रकार आहे यामधील काही पुरावे पोलिसांच्या हाती लागले। त्याही आधी शिवसागरचे जे आमदार आहेत अखिल गोगोई यांच्या नेतृत्वाखाली KMSS म्हणजेच कृषक मुक्ती संग्राम समिती या सामाजिक संस्थेच्या वतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली होती आणि या तक्रारीनुसार बारपेटा हा जो अगोदरच मुस्लिम बहुल असा मानला जाणारा आसाम मधला भाग आहे इथे नियुक्त झाल्यानंतर सनदी अधिकारी नुपूर बोरा यांच्या मार्फत पैसे घेऊन हिंदूंच्या जमिनी या मुस्लिमांच्या नावे करण्याचा प्रकार घडला होता असं सुद्धा या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलंय। यामध्ये असंही म्हटलं गेलंय की भूखंडाच्या नकाशासाठी किमान 1,500 रुपये ते भूखंडांच्या नोंदीमध्ये आपलं नाव जोडण्यासाठी किमान 2 लाख रुपयांची लाच स्वीकारली जात होती। याबाबतचं वृत्त न्यूज 18 ने दिलेलं आहे। तर दुसरीकडे NDTV ने दिलेल्या वृत्तानुसार बोरा यांचे जे सहकारी आहेत सुरजीत डेका यांनी सुद्धा जेव्हा बोरा या सर्कल अधिकारी म्हणून काम करत होत्या तेव्हा त्यांच्या मदतीने अनेक भूखंड हे चुकीच्या पद्धतीने विकत घेतले असा आरोप सुद्धा त्यांच्यावर करण्यात आलाय। त्यामुळे अर्थातच बोरा आणि डेका हे दोघही अधिकारी सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेत आणि त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी सुरू आहे आणि त्यांच्या सगळ्या हालचालींवरती आता बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे। मात्र इथे आता महत्त्वाची बाब अशी की नुपूर बोरा या नेमक्या आहेत कोण, तर नुपूर बोरा या 2019च्या बॅचच्या आसाम नागरी सेवा अधिकारी आहेत। बोरा यांचा जन्म 31 मार्च 1989 ला झाला। आसाममधील गोलघाट जिल्ह्यात त्या कार्यरत आहेत। त्यांनी कामरूप जिल्ह्यातील गोरोईमारी इथे सर्कल अधिकारी म्हणून काम केले। गुवाहाटी विद्यापीठातून इंग्रजी साहित्यातून बोरा यांनी पदवी घेतली आहे आणि कॉटन कॉलेजमध्येही त्यांचं शिक्षण झालंय। फेसबुक प्रोफाईलनुसार नागरी सेवेत रुजू होण्यापूर्वी बोरा यांनी जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेत व्याख्याता म्हणून काम केलंय। प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात मार्च 2019 मध्ये कार्बी आंगोलोंग मध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून झाली। हे पद त्यांनी जून 2023 पर्यंत सांभाळलं। त्यानंतर जून 2023 मध्ये बारपेटा इथे सर्कल अधिकारी म्हणून बोरा यांची बदली झाली आणि नंतर त्यांची कामरूप इथे बदली झाली आहे। दरम्यान याच नुपूर बोरा यांच्या फेसबुक प्रोफाईलकडे पाहिलं तर त्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची किंबहुना लक्षवेधी ठरलेली पोस्ट 2022 ची ठरतीये। या पोस्टमध्ये त्यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि मुख्यमंत्र्यांसोबतचा जो फोटो आहे तो सुद्धा आपल्या फेसबुक प्रोफाईलवरती शेअर केला होता। त्यामुळे कधी काळी मुख्यमंत्र्यांशी चांगले संबंध
असलेल्या बोरा या आता वादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे एकूणच सगळ्या व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। दरम्यान या प्रकरणात आता पुढे नेमके कोणते उलगडे होणार आहेत हे पाहण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला आणि लोकसत्ता.com या साईटला फॉलो करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।